नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हालाही कधी वाटतं का की तुम्ही कितीही सेवा करा, कितीही विनवणी करा, तरीही तुमचे स्वामी तुमचं ऐकत नाहीत? तुमचे कष्ट वाया जात आहेत? तुम्हाला तुमच्या आयुष्यातील जटिल प्रश्नांची उत्तरे हवी आहेत? स्वामींना तुमच्यासाठी काम करायला लावायचं आहे? मग आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। एका साध्या नारळाच्या उपायाने तुमचे स्वामी स्वतः तुम्हाला उत्तर देतील, तुमचा मार्ग दाखवतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा गुपित उपाय जाणून घेतल्याशिवाय तुम्ही तुमच्या समस्या सोडवू शकत नाही। चला सुरू करूया। आपल्यापैकी अनेकांना वाटतं, मी काय करू? नोकरीत यश नाहीये, लग्नाचे योग जुळत नाहीयेत, घरात पैशांची चणचण आहे, आपण खूप तणावात असतो। मित्रांनो, स्वामी तुमच्यापासून दूर नाहीत, फक्त त्यांना साथ घालण्याची योग्य पद्धत आपल्याला माहित नाही। आज मी तुम्हाला स्वामींना आवाहन करण्याची ती खास अचूक पद्धत सांगणार आहे, अर्ध्या नारळाचा सोपा उपाय। हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तात्काळ मिळेल। कोठेही जाऊ नका। आता आपण पाहणार आहोत हा उपाय करायचा कसा। स्वामी तुझं ऐकत नाहीत, ही तक्रार संपवण्यासाठी तुम्हाला फक्त एक अर्धा नारळ लागेल। होय, पूजेसाठी वापरलेला वाळलेला नारळ। उपाय 1, एकांत जागा निवडा। स्वच्छ आसन घ्या आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा। उपाय 2, आता हा अर्धा नारळ तुमच्या हातात घ्या। नारळाचा जो आतला भाग आहे त्यावर तुमचा उजवा हात हलके ठेवा। उपाय 3, डोळे मिटून खूप शांतपणे तुमच्या मनात जो जटिल प्रश्न आहे तो स्वामींना विचारा। ओदा, स्वामी, मला नवीन नोकरी मिळेल का? माझे हे काम पूर्ण होईल का? तुमचा विश्वास हळू देऊ नका। उपाय 4, आणि आता सर्वात महत्त्वाचं, नारळाला स्पर्श करत हा मंत्र 11 वेळा म्हणा। श्री स्वामी समर्थ, माझं ऐका आणि मला उत्तर द्या। उपाय 5, नारळाला स्पर्श कायम ठेवा आणि शांत राहा। तुम्हाला जे संकेत मिळतील तेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल। गुपित हे आहे, नारळ हे शक्तीचं प्रतीक आहे। तुम्ही जेव्हा त्याला स्पर्श करता तेव्हा तुमची सकारात्मक ऊर्जा थेट स्वामींच्या चरणी पोहोचते। म्हणूनच नारळाचा उपाय प्रभावी आहे। हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा तुमच्या सेवेच्या दिवशी करू शकता। श्रद्धा महत्त्वाची आहे। आजपासून तुमची तक्रार संपेल, स्वामी स्वतः तुम्हाला उत्तर देतील। तुम्हाला जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा बोला, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।